नमस्कार मित्रांनो, आज 18 मे आणि आज आमचा ग्रुप चालला आहे कोरीगडाकडे. प्रतीक शेळीमकर, मयूर, डॉक्टर आकाश डोयफोडे, संग्राम, रमेश काळे असा हा ग्रुप आहे आणि आपण आज कोरीगडाकडे चाललो आहोत. हा जो रस्ता आहे तो लोणावळ्याकडून अंबावनेला जाणारा रस्ता, आंबेवलीकडे जाणारा रस्ता. हा अतिशय सुंदर, अतिशय झाडी, घनदाट झाडी आणि किर आवाज येत आहे सगळ्या रातकिड्यांचा. आणि आपली गाडी या मार्गाने सुसाट चालली आहे. प्रत्येक दादा गाडी चालवत आहे आणि या रस्त्याने पहिल्यांदाच मी प्रवास करत आहे. पण अतिशय सुंदर अनुभव, थंड हवा, शांत पक्ष्यांचा किलबिलाट आणि ही वाट कोरीगडाकडे चाललेली आहे. जाऊया आपण, थोड्याच वेळात पोहोचूया कोरीगड. 15-20 मिनिटाच्या अंतरावर किल्ला राहिलेला आहे. छान, जाऊया तर बघूया. नमस्कार. कोरीगडाच्या पायथ्याशी गाडी पार्क केलेली आहे आपली आणि आता आम्ही निघालो आहोत गडावर. प्रतीक दादा आणि पुढे आहेत आमचे संग्राम, मयूर आणि आकाश डोयफोडे सर आणि मी स्वतः. तरी हा समोर दिसतो तो किल्ल्याचं टोक आहे. आपल्याला कोरीगड आज सर करायचं आहे. चला तर बघूया कोरीगड. गाडीच्या पार्किंगपासून आपण चालत आता किल्ल्याच्या पायथ्याकडे निघालो आहोत. बरेचसे लोक वर जाऊन माघारी येत आहेत. जवळपास आम्ही आता 1 किलोमीटरवर चालून आलो आहोत आणि ह्या गर्द झाडीतून जाणारा हा रस्ता. खरं तर आज 18 मे आहे, परंतु हवामान बदलल्यामुळं या ठिकाणी 18 जुलैचं वातावरण झालेलं आहे. आपण पाहू शकतो आमची अजून एक जोड मागे राहिलेली. चला पायथ्याकडे जाऊया. कोरीगडावरील हा सुप्रसिद्ध स्पॉट आहे जिथून पाण्याचे असे धबधबे खाली वाहत येतात. पावसाळ्यात नक्कीच आपण इथं येऊन त्याचा आस्वाद घेऊया. प्रत्येक दादा पोचला आमच्याबरोबर. आता पायथ्याला तो नव्हता, आता हा रस्ता सुरू झालेला आहे पायऱ्यांचा आणि अजून आपल्याला भरपूर चढाई करायची आहे. दमून उपयोग नाही. ओके, भेटू अर्ध्या वाटेवर. पासून वर आल्यानंतर एक पहिल्या टप्प्यावर या ठिकाणी किल्ल्याच्या मध्ये असं कोरून केलेलं एक गुहा टाईप खोली आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने ही खोली, बहुधा ही राहण्याची सोय असावी, कारण इथं पाण्याचं काही इथं मागमूस नाही आहे. पाण्याचं टाकं तर वाटत नाही आहे. पायऱ्या केलेल्या आहेत इथं वर जाण्यासाठी. या गुहेशेजारीच एक गणेश मंदिर आहे आणि खूप छान गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघतोय. आलो टाक्यातून बाहेर आल्यानंतर असा हा व्ह्यू. समोर आंबेवली. आणि इथून वरती आपल्याला दिसते किल्ल्याची तटबंदी. वा, किल्ल्याच्या दुसऱ्या टप्प्यावर आपण आलोय. खाली आंबेवली आणि या ठिकाणी सुंदर असं एक पाण्याचं टाकं पाहूया आपण. इथं फुलं वाहिलेली आहेत. वा, सुपर. स्ट्रक्चर बघितलं तुम्ही, बाहेरून एक भिंत आहे आणि आपण जसं एखादी टाकी बांधतो अंडरग्राउंड, तशी हे एकदम टाक आहे.
जरा पाण्यात हात घालून पाहायचा मोह झालाय. वा सुपर. हा हा हा. पाणी पिऊन बघितलं, गार पाणी, मस्त पाणी एकदम सुपर. सगळा शीन इथे तुमचा निघून जाईल. आता मे मध्ये हे पाणी आहे एवढं गच्च भरलेलं. पहा मग. दुसरा टप्पा चढून आपण वर चाललो. एक वैशिष्ट्य की इथं पायऱ्या छान आहे आणि पायऱ्या जात असताना कडेला लोखंडी कठडा आहे. त्यामुळं लोखंडी कठड्यामुळं जायला तुम्हाला अगदी सोपं आहे. ॲक्च्युली हा कोरेगड किल्ला पावसाळ्यात ट्रेकसाठी येण्यासाठी खरं खास आहे. कारण या पायऱ्यावरून जे पाण्याचे धबधबे येतात, अरे वा, नक्कीच आपण त्याचा अनुभव ह्या पावसाळ्यात घेऊ. इथं तटबंदी, वा, पाहू आपण वर जाऊन. हा आहे कोरेगडच्या पायथ्याचा परिसर, समोरची डोंगर रांग, आणि या कोरेगड आणि त्या समोरच्या डोंगर रांगेच्या मध्ये आहे आंबी व्हॅली. भारी पक्षी आहेत ना तिथे, दिसतात पण तिथे असे कलरफुल वेगवेगळे, आणि आवाज पण इतके खूपच सुंदर असं हे दृश्य. आणि आपण पोचलो आहोत गडाचा पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. वा, खूपच छान आहे रे. हां यस, आमचा संग्राम वरती जाऊन पोचला आहे तटबंदीवर. गुड. आणि किल्ल्याचं खरंच संवर्धन चालू आहे असं दिसतंय. तटबंदी केलेली आहे. येस. वरती आपल्याला मस्त तटबंदीवरून चालायचं. किल्ल्याची मजबूती चालू आहे, बांधकाम चालू आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ते होत आहे असं वाटतंय. नक्कीच भविष्यात प्रत्येक किल्ल्यावरती असं बांधकाम होऊन आपल्याला त्या किल्ल्यांचा आनंद घेता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवत येतील. त्यांचे मावळे आणि प्रजा त्यांच्या आठवणी काढता येतील. किल्ल्यावरती पोचलो आपण आणि हे वरचं वातावरण, किल्ल्यावर एक 6 पॉईंट आहेत फिरण्यासाठी. वर आल्यानंतर तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे किल्ल्याची माहिती दिलेली आहे. जी माहिती आपण पायथ्याला पाहिली त्याच्यामध्ये थोडी फरक आहे. कोरेगड किल्ला अंबवणी तालुका मुळशी जिल्हा पुणे. आणि इथं मागे मॅपसुद्धा दिलेला आहे. 7-8 पॉईंट्स मॅपमध्ये दाखवलेले आहेत. असं टोक दिसतं वरती की हा रोड दिसतो. कुठला टोक आहे तो का? हा, तो मध्ये नाही का जो आलाय वरती. हा, तिथं बागून टोकदार दिसत. हा, तिकडनं टोकदार दिसतो, इकडनं जरा असा वेगळा पठार टाईप दिसतो. लोणावळ्याहून इकडे येणारा रस्ता, मध्ये दिसणारा लाईन आणि तिथून येणारं हे सगळ्या रांगा. आपण इथं थेट आंबी व्हॅलीत येतो. आंबी व्हॅली आणि आंबी व्हॅलीच्या पायथ्याजवळ आपण वर येतो. अरे हा कुठे गेला संग्राम? किल्ल्यावर जे काम चालू आहे ते काम करणाऱ्या मजुरांची घरे, त्यांची मुले. खडतर जीवन हे किल्ल्यावर राहायचं आणि उपजीविकेसाठी काही साहित्य आणण्यासाठी खाली जायचं. परंतु त्यांच्यासाठी बहुतेक क्रेनची सुविधा केलेली आहे आणि ती समोर क्रेन दिसते. क्रेनमधून सगळं साहित्य किंवा त्यांना इथं आणता
येत असावं. खाली आंबे व्हॅली. खूप छान. किल्ल्याच्या तटबंदीवरून आपल्याला अशा पद्धतीने फिरता येते. आपण आता निघालो आहोत किल्ल्यावरील एक प्रमुख ठिकाण, ते म्हणजे ज्या ठिकाणी स्वराज्याचा ध्वज फडकवला आहे त्या ध्वजस्तंभाकडे. आता हा ध्वज, अरे वा, खूप सुंदरपणे फडकू लागलेला आहे ध्वज हा. आणि सभोवताचं वातावरण सुद्धा खूप सुंदर दृश्य आहे. खाली खोल दरी आणि घनदाट झाडी, पलीकडे गाव, असं हे वातावरण. गडाची पश्चिम बाजू आहे आणि या ठिकाणी आवर्जून सर्वजण भेट देत असतात. आंबवणे गाव शेजारी धावपट्टी. झेंडा बुरुंज. आपण ज्या बाजूने आलो त्याच्या विरुद्ध बाजूला आपण पाहतोय. आणि समोर आंबेवलीची धावपट्टी, विमानतळाची धावपट्टी. ही आंबेवलीचं स्वतंत्र एअरपोर्ट आहे. आणि मागची बाजू ही गाव, आंबवणे गाव. झेंडा बुरुंजावर भरपूर फोटोग्राफी करून आता आम्ही निघालो आहोत पुढील पॉईंट्स पाहण्यासाठी. पर्यटकांची संख्या वाढलेली. आज रविवार आहे आणि चांगल्या प्रकारे तरुणी इकडे येत आहेत. खूप छान. आम्ही आता थोड्याच वेळात भेळेचा बेत करणार आहोत, कारण आता भूकही लागलेली आहे. सर्वांनी काही ना काही पदार्थ बरोबर आणलेले आहेत आणि त्याच्यावर एक ताव मारून आम्ही त्यानंतर स्वच्छतेचंही काम करणार आहे. खाली आंबवणे काही प्लास्टिकच्या बॉटल्स असतील काही, ते सर्व उचलणार आहोत. त्यासाठी मयूरदादांनी 3 मोठ्या कॅरी बॅग आणलेल्या आहेत. त्याचा उपयोग आपण जाताना करणार आहोत. इथे छोटी टाकी दिसत आहेत. सध्या हे पाण्याचं टाकं कोरडं पडलेलं दिसते. हे स्वतंत्र टाक आहे. अगदी ग्राउंड वॉटर लेवल आपण टाकी कशी बांधतो त्या पद्धतीने खाली केलेले. आणि पलीकडे एक आहे आणि इकडे एक आहे. इथे पाणी आहे. आपल्या इथे पाणी दिसतंय. येणारा आवाज हा ट्रॅक्टरचा आहे आणि या गडावर ट्रॅक्टरचे पार्ट्स आणून तो असेंबल केला आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने काम चालू आहे. खूप छान वाटलं. गडाची तटबंदी मजबूत करण्याचं काम चालू आहे. तसंच ज्या ज्या ठिकाणी ढासळलेले आहेत त्या ठिकाणी तटबंदी दुरुस्तीही करण्यात येत आहे. असंच सर्व गडांचं काम व्हावं हीच अपेक्षा आहे. कोरीगड किल्ल्यावरून आपण हे पाहतोय आंबे व्हॅलीचं दृश्य. स्टेडियम, इथं लेक बनवलं आहे, फाउंटन्स, कारंजी, आणि इथं छोटी छोटी घरं दिसत आहेत आपल्याला. खरंच अतिशय युरोपियन स्टाईल आहे. भरपूर मोकळी स्पेस, ग्रीनरी आणि झाडी भरपूर. इलेक्ट्रिक गाड्या आहेत इथं वापरलेल्या आत फिरण्यासाठी. पण घरं दुर्दैवाने बंद आहेत. आंबे व्हॅलीत काही निर्बंध आलेले आहेत. कोर्ट कचेरी चालू आहे आणि हा प्रोजेक्ट सध्या जैसे थे आहे. तिकडे एक डॅम दिसतं आपल्याला आणि खाली मुळशी धरणाचं बॅकवॉटर. आता इथून आम्ही जाणार आहोत मुख्य दरवाजाकडे. सुंदर. आणि त्या ठिकाणी छान मोठ्या झाडाखाली बसून सर्वजण भेळ खाऊ. हे दृश्य आपण टिपतोय चिलखती बुरुंज, जो एक या गडाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याला चिलखती बुरुंज नाव असं म्हटलेलं आहे. चिलखती बुरुंज
आणि इथून हा समोर आपल्या सर्व किल्ला दिसतोय. ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला पण अशा गाड्या आहेत फिरवायला. अशी नाही का जी करोडपती वगैरे करोडपती असेल मुंबईवरून डायरेक्ट. अशा रीतीने आपण आता हा किल्ला पाहिला आहे. कोरीगड आंबवण्याजवळ असलेला हा किल्ला अतिशय सुंदर आहे, चढायला सोपा आहे. मला वाटतं